सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे विधान भवनाकडे रवाना झाले। देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे आता रवाना झालेले आहेत। विधान भवनात थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। योगेश, देवगिरीवरील बैठकीनंतर आता हे सर्व राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे रवाना। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही आमदार आहेत, नेते आहेत, ते आता विधान भवनात पोहोचायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच आदिती तटकरे देखील पोहोचलेले आहेत। रुपाली चाकणकर या विधान भवनात दाखल झालेल्या आहेत। इतर काही आमदार देखील आता विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे आणि ज्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे आणि आज संध्याकाळी पार पडणाऱ्या शपथविधीमध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आणि आपण पाहू शकतो राजकीय घडामोडींना आता वेग येताना पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण बैठकीपूर्वी देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील पार पडलेली आहे, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होत्यात आणि या बैठकीमध्ये गटनेता पदासह राष्ट्रीय अध्यक्ष पदांवरती देखील चर्चा करण्यात आलेली आहे। कारण आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची देखील जबाबदारी घेण्याची शक्यता आहे। कारण पक्षाची धुरा देखील सुनेत्रा पवार या स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यानंतर कदाचित त्या आजच आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देखील देणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या संपूर्ण घडामोडी या ठिकाणी घडताना पाहायला मिळतात। दुसरीकडे ज्या पद्धतीने शरद पवारांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन एकूणच आजच्या या शपथविधी सोहळ्यावरती किंवा एकूण ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्या घडामोडींवरती अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर तात्काळ पार्थ पवार हे या शपथविधी किंवा या बैठकीला न येता ते थेट शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत पोहोचलेला आहेत। त्या ठिकाणी देखील त्यांची बैठक सुरू आहे। शरद पवारांसोबत पार्थ पवार यांची चर्चा देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे या ठिकाणी गटनेत्या निवडीची तयारी किंवा हालचाली देखील विधान भवनात सुरू झालेल्या आहेत। एक एक करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि या आमदारांच्या बैठकीमध्ये या सगळ्या एकूण सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित केलं जाणार आहे आणि त्या उपमुख्यमंत्री अर्थात पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीमधून त्या शपथ घेणार आहेत। आणि ज्या पद्धतीने अजित पवार यांच्यानंतर राज्याचं उपमुख्यमंत्री पद नेमकं कोण सांभाळणार, राष्ट्रवादीची धुरा नेमकं कोण सांभाळणार ते आता निश्चित झालेलं आहे। काल आपण ज्या पद्धतीने TV9च्या माध्यमातून या संदर्भातली बातमी दिली होती की सुनेत्रा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिलेला आहे। कारण काल डिझाईन बॉक्सचे जे काही प्रमुख आहेत अर्थात अजित पवारांचे जे काही राजकीय सल्लागार आहेत ते खास मुंबईहून बारामतीमध्ये या सगळ्या घडामोडींवरती चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार नक्कीच योगेश, तुमच्याकडून अपडेट घेणार। थोड्याच वेळात हे सर्व नेते आता दाखल झालेले आहेत। तर आदिती तटकरे आणि रुपाली वहिनीचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असा एक प्रश्न विचारला जातोय। ही गोष्ट खरी आहे। एकीकडे घाई जरी झाली असली तरी कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की लवकरात लवकर त्यांनी गटनेता म्हणून सगळी धुरा सांभाळली पाहिजे। त्या दोन्ही गोष्टीचा आदर करून त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला असं मला स्वतःला वाटतं। काय नेमका भावना आहेत? कारण 12 तारखेची तारीख निश्चित झाली असल्याचं जयंत पाटलांनी नाही, मला त्याच्या संदर्भात काही माहिती नाही आहे, परंतु आज विलीनीकरणाच्या याच्यावर चर्चाच नाही आहे। आज गटनेता निवडाने सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर ते पक्षाची भागदौड सांभाळतील आणि त्याच्यानंतरचा निर्णय त्या स्वतः घेतील। शरद पवारांना आमंत्रण देणं गरजेचं वाटत होतं का? कारण अजून कुठल्याही पद्धतीचं त्यांना शपथविधीचं आमंत्रण गेलेलं नाहीये। तुम्हाला काय वाटतं? द्यायला पाहिजे, निमंत्रण द्यायला पाहिजे, परंतु आज जो काही विषय चालला आहे तो यांच्या गटनेता निवड आणि पक्षाची भूमिका केली निश्चितपणाने एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना निमंत्रण जाणं हे गरज होती। पण शरद पवारांनी एक विधान केलंय, ते म्हटले की या पक्षाचे निर्णय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घेत आहेत। आता तर पार्थ पवार यांचा सुनेत्रा पवार यांना फोन। पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केलेला आहे। पवारांसोबतच्या बैठकीनंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांना फोन करून या बैठकीची माहिती दिलेली आहे।
तब्बल 1 तास शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केला आणि नेमकी चर्चा काय झालेली आहे, बैठकीत काय बोलणं झालं या संदर्भात माहिती दिली आहे. आम्ही सगळे दुःखात आहोत. मला कळत नाही लोक निवडू आम्हाला आधार तर मिळू दे कुणाचा तरी. पण मुश्रीफ साहेब फार घाई होते असं नाही का वाटत आहे? आज अजून 3 दिवस उलटले नाहीत तोपर्यंत आपण गटनेत्यांची निवड करताय. 3 दिवस झाले. आता 3 दिवसानंतर त्यांचे रक्षा विसर्जन झालं आणि आता कार्यकर्ते हवाल दिलेले आहेत ना, त्यांना कोणाचा आधारच नाही. कोण सांभाळणार, कोण शिरसाटच म्हणतात की फार गडबड होते. सांभाळ कोण? आता त्यांचा प्रश्न वेगळा आहे. पवार साहेब असे म्हणाले की त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी निर्णय घेतला असेल असे म्हणाले. प्रफुल्ल पटेल साहेब राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते दोनच निर्णय घेणार ना, दोघंच. आता याची काही माहिती नाही. आता आधी एकदा त्याने आपण CLP विधिमंडळात नेता नेमू. कुटुंब म्हणून पवारांना कळवायला साहेबांनी सांगितलं ना, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी निर्णय घेतला असेल. सांगितलं होतं असं सांगितलं जात आहे. जयंत पाटील असं म्हणतायत. आता त्यांनी काय बोलले ते वेगळा. पण दादांनी सांगितलं होतं का तुम्हाला? ज्या गोष्टीची माहितीच नाही आम्हाला, ती आम्ही काय सांगणार तुम्हाला. आता एकच निर्णय आहे की फक्त विधिमंडळाचा नेता निवडणं आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ वहिनीला देणं, एवढा विषय आहे. असाल का? विलीनीकरण झालं तर तुमच्या अहो, सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेऊ ना. आज के प्रोग्राम की रूपरेखा क्या है? सही नहीं। आज के प्रोग्राम की रूपरेखा क्या है?